मी आता आहे सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या अगदी बॉर्डरवर किरणपाणी पुलाजवळ। इथूनच सुरू होतोय कोकणातला महत्वाकांक्षी सागरी महामार्ग, जो कोकणची किनारपट्टी आणि त्याचबरोबर पर्यटन विकासाला हातभार लावणारा आहे। कसा आहे हा सागरी महामार्ग आणि त्याची सध्याची परिस्थिती काय आहे ती आपण पाहणार आहोत पुढच्या अर्ध्या तासात। चला तर निघूया सागरी महामार्गाच्या सफरीवर। कोस्टल हायवेचं तळ कोकणातलं टोक आहे सिंधुदुर्गातलं किरणपाणी गाव। तेरेखोल खाडीभोवतीचा निसर्ग अनुभवत आमचा प्रवास सुरू झाला। सागरी महामार्ग सिंधुदुर्गातल्या किरणपाणीपासून ते पालघर जिल्ह्यातल्या झाई गावापर्यंत जातो। म्हणूनच सिंधुदुर्गातून रत्नागिरी, रत्नागिरीतून रायगड आणि रायगडमधून पालघर अशा 4 जिल्ह्यात आपण या मार्गाने सफर करणार आहोत। तेरेखोल खाडीवरच्या किरणपाणीचा पहिला पूल संपल्यावर अरोंदा बाजारपेठ लागते। तिथून मग पुढे आम्ही शिरोडा गावात शिरलो। इथला हा वृक्ष 1930 सालच्या मिठाच्या सत्याग्रहाच्या आठवणी जपून आहे। सागरी महामार्गाच्या सुरुवातीची ही खूण चांगलीच लक्षात राहते। किनाऱ्यालगतची गावं जोडून पर्यटन उद्योग वाढवणं, मत्स्योद्योगाला चालना देणं आणि बंदर विकासात महत्त्वाचा वाटा उचलणं हे या सागरी मार्गाचे उद्देश। पण पर्यटनाच्या बाबतीत सध्या वेगळी स्थिती आहे। पर्यटकांचा आवडता असा शिरोडा गावाजवळचा वेळागर बीच, पण या मार्गाने येणाऱ्या पर्यटकांचा अनुभव फारसा काही बरा नाहीये। कुठून आलात तुम्ही आणि कुठल्या मार्गाने आलात, काय काय पाहिलं? आम्ही ॲक्च्युली आलो मुंबईवरून मालवणला आलो आणि मालवणवरून आम्ही या महामार्गाचा वापर करून म्हणजे ही जी सुंदरता आहे ती बघण्यासाठी म्हणून या सागरी महामार्गाने आलो। दुःख वाटतं की एवढं टुरिझम, एवढी सुंदरता आहे आपल्याकडे, पण आपण त्याला प्रेझेंट करू शकत नाही। रस्ते एवढे खराब आहेत, सागरी महामार्ग आपण म्हणतो, महामार्गासारखं असं काहीच नाही। रोड एवढे लहान आहेत, एवढे निमुळते आहेत आणि त्याला खरंच वाईडन केलं पाहिजे। आणि आपल्याकडे जेवढी उपलब्धता आहे ज्याचा लोकांना फायदा होईल आणि आपलं शासन ते करून देऊ शकतात। बऱ्याच ठिकाणी जिथे वळणं वगैरे आहेत, छोट्या छोट्या घाटी आहेत, तिथे रस्ते अगदी निमुळते आहेत। विशेष करून जिथे जिथे पाट्या पाहिजेत, म्हणजे डायरेक्शन्स पाहिजे, ते डायरेक्शन्स सुद्धा कुठे कुठे मिसिंग आहेत। शिरोड्याहून वेंगुर्ल्या मार्गे मालवणकडे गेलो तेव्हा आम्हालाही हाच अनुभव आला। याच मार्गालगत चिपी या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीचं काम सुरू आहे। पण इथे जागोजागी आहेत अरुंद वळणं आणि भरमसाठ खड्डे। पुढे इथून पाटमधून मालवणकडे जाताना काय स्थिती आहे? पाटमधून मालवणकडे जाताना म्हणजे विमानतळापर्यंत सध्या रस्ते ठीक आहे, म्हणजे अरुंद रस्ता आहे परंतु ठीक आहे। पण विमानतळापासून मालवणकडे जाणारा जो महामार्ग आहे, हा सागरी मार्ग, हा म्हणजे अगदी पूर्णपणे त्याची दुर्व्यवस्था झालेली आहे। त्याच्यावर कोण लक्षही देत नाही, कित्येक वर्ष तसाच पडलेला आहे। आता सध्या नाही म्हटलं तरी विमानतळ तिथे एकदम जवळ आहे, एवढा मोठा विमानतळ होतोय, पण तिथून काही किलोमीटरवरच मालवण आहे, परंतु त्या ठिकाणी मालवणला जाण्याची, पायी जाण्याची सुद्धा सध्या परिस्थिती नाही आहे। आणि इलेक्शन आलं की फक्त काही लोक या ठिकाणी हे खड्डे आहेत ते मातीने बुजवतात। पर्यटक कमी प्रमाणात येतात, तुम्ही नेहमी या मार्गावरून ये जा करत असता। एकतर महामार्ग खराब झालेला आहे, पण अरुंद पण आहे का अनेक ठिकाणी? काय स्थिती आहे? अरुंद आहे आणि वळणावर साईड नाही, साईड मिळत नाही। बऱ्याच ठिकाणी अशी वळणं आहेत की धोकादायक वळणं आहेत आणि तिथे रुंदीकरण होऊ शकत नाही। रस्ता खराब असला तरी या सागरी मार्गाचं वैशिष्ट्य आहे ते इथले मोठे मोठे पूल। या पुलामुळे किनारपट्टी लगतची गावं एकमेकांशी जोडली गेली आहेत आणि दळणवळणही सोपं झालंय। या सागरी महामार्गाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इथल्या खाड्यांवरचे मोठे मोठे पूल। या खाड्यांवरच्या पुलांमुळे ही जी गावं आहेत ती गावं जोडली गेली आणि गावातले मूळ रस्ते आणि हे पूल असा मिळून हा सागरी महामार्ग तयार झालाय। हा जो पूल आहे हा मालवण तालुक्यातल्या देवली आणि वेंगुर्ल्यातल्या कोरजाई गावांना जोडणारा आहे। या पुलामुळे ना केवळ ही 2 गावं जोडली गेली तर अख्खा मालवण तालुका थेट गोव्याशी जोडला गेला।
या पुलांच्या बांधकामात काही ठिकाणी मात्र भूसंपादन, पर्यावरण आणि CRZ कायद्यांचे अडथळे आहेत. मालवणकडून देवगडकडे जाणाऱ्या या मार्गावर मीठ मुंबरी, तारा मुंबरी पुलाचं काम खोळंबलंय. सागरी महामार्गावरचे जे अनेक प्रश्न आहेत त्यातला एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मीठ मुंबरी तारा मुंबरी पूल जो देवगड तालुक्यातला आहे. आणि हा पूल जो आहे तर बघा की या पुलाचं काम 2012 साली सुरू झालं आणि 2012 साली सुरू होऊन सुद्धा अजून तो पूल पूर्ण व्हायला एक पिलरसाठी अडलेला आहे. याचं कारण आहे की ही जी वस्ती आहे या बाजूची, या वस्तीतल्या घरांचा पुनर्वसनाचा प्रश्न आहे, भूसंपादन झालेलं नाही आणि त्यामुळे सागरी महामार्गातला हा एक मोठा अडथळा झालेला आहे. सरपंच आहेत मीठ मुंबरीचे, काय परिस्थिती आहे त्या घरांची आणि काय त्यांची मागणी आहे? संबंधित जे घरं आहेत ह्या घरांना त्यांचं मानधन जे काय असेल नुकसान होणार आहे ते त्यांना मिळालं तर ते द्यायला जागा तयार आहेत. हा, नुकसान म्हणजे पण त्यांचा प्रकल्पाला विरोध नाहीये, पण प्रकल्पाला विरोध नाही आणि घरं काढण्याला पण विरोध नाही, पण ज्या घरं आहेत त्या घरांची जी किंमत आहे त्या किमतीप्रमाणे त्यांना मोबदला मिळाला तर ते द्यायला तयार आहे. इथे हे या पुलाचं काम करणारी जी घारपुरे कन्स्ट्रक्शन्स कंपनी आहे त्या कंपनीचे या सगळ्या सुपरवायझिंग करणारे आहेत, त्यांच्याशी बोलूया आपण. मला सांगा, हे पूल जे आहे म्हणजे हे जे पिलर थांबलाय हा कधीपासून थांबलाय, काय त्याची अडचण आहे, मुख्यतः काय झालंय तिकडे? याचं भूसंपादन होऊन जागा ताब्यात मिळाली असती तर हा मार्चपर्यंत कंप्लीट झाला असता. जागा ताब्यात मिळालेली नसल्यामुळे आणि भूसंपादनाची प्रक्रिया खंडित झाल्यामुळे काम आमचं बंद झालेलं आहे मार्च 2014 पासून. तर आता आमचं सर्व स्टाफ, सर्व कर्मचारी बसून आहेत. सर्व स्टाफ, सर्व कर्मचारी बसून आहेत असं आपण बघतो आहोत, कारण हा जो मुळात सगळा पूल आहे, मुख्य पूल आहे खरं तर, आणि या पुलामुळे, या पुलानंतरचा जो मार्ग राहणार आहे तो थेट कुणकेश्वर जे तीर्थक्षेत्र आहे त्या तीर्थक्षेत्राच्या देवळाच्या मागे जाऊन मिळतो आणि त्यामुळे हा एक खूप मोठी अडचण झालेली आहे. कोणत्याही प्रकारच्या भूसंपादनाच्या नोटिसा किंवा त्या संदर्भातले आणखी कुठले खंड 4च्या पद्धतीच्या नोटिसा अशा कुठल्याही या इथल्या घरांना देण्यात आलेल्या नाही आहेत. घरांची किंवा इथल्या ग्रामस्थांची अशी म्हणणं आहे की आमचा प्रकल्पाला विरोध नाही आहे, आम्ही आमची घरं सुद्धा सोडायला तयार आहोत, पण मग त्यांच्या पुनर्वसनाचं काय, ते विस्थापित होणार आहेत त्या संदर्भात त्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाचं काय, त्यांच्या सगळी जी भरपाई आहे त्याचं काय, याबाबत जर निर्णय होत नसेल तर सागरी महामार्ग महत्वाकांक्षा असूनही कसा पुरा होणार हा प्रश्न आहे. या रहिवाशांच्या मागण्या पूर्ण केल्या तरच मीठ मुंबरी तारा मुंबरी पुलाचा मार्ग सुकर होणार आहे आणि मालवण तालुका देवगडशी जोडला जाणार आहे. देवगड मधून पुढे आंबेरी पुलावरून हा रस्ता थेट जैतापूर मार्गे रत्नागिरीला जोडला जातो. रत्नागिरी जिल्ह्यात सागरी महामार्गाच्या कामात अनेक अडथळे आहेत. रत्नागिरीहून गणपतीपुळ्याकडे जाताना शिरगाव लागतं. इथल्या रहिवाशांना घर आणि दुकानं 3 फूट मागे घ्यायला सांगण्यात आलंय. या सागरी महामार्गावर अनेक अरुंद जसे रस्ते आहेत तसेच आणखी चिंचोळ्या बाजारपेठा पण आहेत. सागरी महामार्गावरून रत्नागिरीतून पुढे आल्यानंतर शिरगाव गाव लागतं आणि शिरगावमधून हा सागरी महामार्ग जातो आणि तुम्ही बघा की या महामार्ग खूप अरुंद तर आहेच, पण याच मार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक बांधकामं आहेत आणि जर मोठ्या प्रमाणातली जर वाहतूक इथे असली तर वाहतुकीची कोंडी तर होत असतेच. एक गाडी आली तर दुसरी गाडी निघत नाही. अशा परिस्थितीमध्ये या महामार्गाचा वापर जर सागरी महामार्ग म्हणून करायचा झाला तर अशा मार्गांचं रुंदीकरण करायला तर अनेक अडचणी आहेतच, पण त्याचबरोबर या अशा मार्गांना पर्यायी मार्ग सुद्धा तातडीने उपलब्ध करून देणं गरजेचं आहे, तरच सागरी महामार्गाचा जो मार्ग आहे हा सुकर होऊ शकेल. तुमचं काय म्हणणं आहे? रस्ते सोडा, जागा सोडा सांगण्यात आलंय, काय म्हणणं आहे? ते असे म्हणतात की तुम्ही 3-3 फूट या बाजून आणि दुसऱ्या बाजूनी दोन्ही बाजून आम्हाला 3-3 फूट जागा सोडा,
म्हणजे इथली अडचण ट्रॅफिकची समस्या हल होईल. पण आम्ही काय त्यांना सांगितलं, जर तुम्ही आम्ही इथली 3-3 फूट आम्ही जागा दिली तर आमचे घरं आहेत, तर आमच्या घराचं काय होणार? आम्हाला न पाठी जाता येत ना पुढे जाता येत, आणि दुकानं पण आहेत. आमचं व्यवसाय सगळं ठप्प होऊन जाईल. आणि त्याशिवाय आमच्या पाठीमागे जागा नसल्या कारणाने जर जागा असती तर आम्ही 3-3 फूट का 5-5 फूट सुद्धा दिलेली असती. गव्हर्नमेंटनी मागे असं एक प्रस्ताव टाकला होता की आम्ही सागरी मार्ग काढतोय, म्हणजे त्या शमशानभूमीहून कुमार शेट्टीच्या घरापासून ते उर्दू शाळेपर्यंत. त्याचं काय झालं? गव्हर्नमेंट आपली अडचण दूर करण्यासाठी लोकांची घरं तोडणार. बरोबर आहे, पण इथे तुम्ही मला सांगा, तुम्ही इथले रहिवासी आहात, ट्रॅफिक किती जाम होतं इथे, म्हणजे इतर वेळी सुद्धा किती? 4-4 घंटे 3-3 घंटे बी कधी कधी होते. 10-11 होते सगळं सुट्टीच्या दिवशी. आणि इतर म्हणजे ब्रिज झाल्यापासून साखर तर गणपतीपुळा ट्रॅफिक जास्त वाढत. गणपतीपुळ्याला जाणारे सगळे जे लोक आहेत ते याच मार्गाने. याच ट्रॅफिक जॅम मधून वाट काढत काढत पुढे गेलं की गणपतीपुळे आणि मालगुणचा किनारा लागतो. चंदेरी पंखांचे सिगल्स पाहिले की थकवा अगदी विरून जातो. यानंतर येतं जयगड. जयगडला आल्यावर फेरीबोटीतून गाडी घालून पलीकडे तवसाळला जावं लागतं. या खाडीवरही पूल बांधण्याचा प्रस्ताव आहे. 2 पूल अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. त्यातला एक म्हणजे जयगडचा, जिथून आता ही फेरीबोटीची सेवा सुरू आहे, आणि दुसरा दाभोळ खाडीजवळचा पूल. या जयगड येथे जो पूल होणार आहे त्याची लांबी जवळपास 1000 मीटर असणार आहे, आणि त्याला 250 ते 350 कोटी रुपये आवश्यक आहेत. हे 2 पूल झाल्यानंतरच सागरी महामार्ग हा कनेक्टेड आहे असं म्हणता येईल. जयगड ते तवसाळ आणि धुपावे ते दाभोळ हा फेरीबोटीतून होणारा प्रवास हा वेगळाच अनुभव आहे. पण यामध्ये बराच वेळ वाया जातो. त्यानंतर दाभोळहून दापोली आणि दापोलीहून केळशी मार्गे बाणकोट हा प्रवासही बराच वळणावळणांचा आहे. सागरी महामार्गाच्या खोळंब्यातला सर्वात मोठा अडथळा आता आम्ही तुम्हाला दाखवत आहोत की हा जो केळशीची जी खाडी आहे, या केळशीच्या खाडीवरचा हा जो पूल आहे, हा पूल बाणकोटला जोडणारा, केळशी ते बाणकोट असा 1998ला याची मंजुरी झाली. पण हा पूल अर्धवट राहिला. याचं कारण की प्रणवतीर्थ मिशन फॉर मॅनकाइंड या पुण्याच्या संस्थेने एक कोर्टामध्ये याचिका दाखल केली, आणि ही याचिका दाखल केली ती अशासाठी केली की हा जो पूल आहे, हा पूल जो पोचणार होता, ती आता मी तुम्हाला दाखवतोय की जी समोर दिसते आहे ती जी वाळूची टेकडी आहे, ती वाळूची टेकडी आपण दुसऱ्या किनारी बघतो आहोत. या वाळूच्या टेकडीवर या पुलाची एंड होणार होता. पण ही वाळूची टेकडी ऐतिहासिक आहे, आणि ती वाळूची टेकडी पुरातन ठेवा आहे, आणि त्याच्यामध्ये खूप काही तरी दडलेलं आहे असं अहवाल देत कोर्टामध्ये याचिका दाखल केली. कोर्टाने याची सुनावणी घेतली, आणि 2007ला हा जो पूल आहे, या पुलाच्या कामाला स्थगिती देण्यात आली. आणि त्यानंतर 2008ला कोर्टाने प्रशासनाला, सरकारला असं सांगितलं की नवीन प्रस्ताव सादर करा, पर्यावरणाच्या सगळे दाखले घेऊन नवीन प्रस्ताव सादर करा, आणि नवीन आखणीनुसार नवीन प्रस्ताव सादर करा असं सांगण्यात आलं. परंतु या पुलाचा अद्यापही कोणताही प्रस्ताव सादर झालेला नाही, आणि त्यामुळे आता इथून पुढे किती काळ लागेल या पुलाच्या हा पूल पूर्ण करायला हे काही सांगता येत नाही. आणि त्यामुळे सागरी महामार्ग जर अशक्य असेल, अशा काही गोष्टी सागरी महामार्गाच्या आखणीमध्येच जर का गृहीत धरल्या गेल्या नाहीत, हाच मुळात प्रश्न येतोय. सागरी महामार्ग पूर्ण होणार कसा, हा पुन्हा पुन्हा प्रश्न होतोय. केळशीहून पर्यायी मार्गानं बाणकोटला आलं की पुन्हा रायगड जिल्ह्यात जाताना बाणकोट ते बागमंडले असा फेरीबोटीचाच आधार घ्यावा लागतो. बागमंडलेला सध्या पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. हे काम 2017 पर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे. सागरी महामार्गाच्या योजनेला खरं तर 40 वर्षांपूर्वीच त्यावेळेचे सार्वजनिक बांधकाम मंत्री AR अंतुले यांनी चालना दिली होती.
त्यानंतर वाजपेयी सरकारच्या काळात या योजनेचा सागरमाला योजनेत समावेश करण्यात आला. एक नजर टाकूया या प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांवर. हा महामार्ग पालघर जिल्ह्यातल्या झाईपासून ते सिंधुदुर्गातल्या किरणपाणीपर्यंत जातो. या महामार्गावर एकूण 41 पूल आहेत, त्यापैकी 7 पुलांचं काम अपूर्ण आहे. सागरी महामार्गामुळे मुंबई ते गोवा हे अंतर 105 किलोमीटरने कमी होईल. महामार्गाचा अपेक्षित खर्च आहे 1600 कोटी रुपये, पण आतापर्यंत यावर 2000 कोटींपेक्षा जास्त खर्च झालाय. खाड्यांवरच्या पुलांनी जरी किनारपट्टीलगतची गावं जोडली गेली तरी या मार्गावरचा सुमारे 400 किलोमीटरहून अधिक लांबीचा रस्ता सध्या 1 पदरी आणि 1.5 पदरीचा आहे. त्यामुळे या रस्त्यांचं रुंदीकरण झालं तरच याला महामार्ग म्हणता येईल. अनेक अडथळे पार करत रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन मधून आगरदंडाकडे आलो आणि पुन्हा एकदा आगरदंडा ते रोहिणी अशी फेरी बोट सेवा आम्हाला मिळाली. या फेरी बोटीवर म्हणजे आगरदंड्याला येईपर्यंत सागरी महामार्ग खंडित होतो इथे दिघीजवळ, आणि पुन्हा ही फेरी आहे. ही फेरी सुद्धा भरती ओहोटीवर अवलंबून आहे. सागरी महामार्ग दिघीजवळ खंडित होतो आणि इथून पुन्हा मुरुड जंजिऱ्याला फेरी बोटीने जावं लागतं. असे अनेक अडथळे असणारा हा सागरी महामार्ग पूर्ण होणार तरी कधी, हा प्रश्न आहे. पण निधीचा ओघ वाढवला आणि त्याची कार्यवाही वेगाने झाली तर हा मार्ग पूर्ण होऊ शकतं. असं झालं तर सागरी महामार्ग हा कोकणाच्या विकासाची लाईफलाईन ठरू शकेल.